मराठा सेवक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषीवर कारवाई होण्याबाबत सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील मराठा समाजाचे मराठा सेवक 3 टर्म सरपंच राहिलेले संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली आहे। त्या घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध। गुन्हेगारांवर आपले प्रशासन अंकुश राखण्यात हातबल होत आहे। शासन यंत्रणा व पोलीस प्रशासन या अशा प्रकारच्या लोकांची बाहुली झाली आहेत, असेच चित्र तेथील घडलेल्या परिस्थितीवरून दिसून येत आहे। जर हीच परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यामध्ये याचे खूप गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी या निवेदनाच्या माध्यमातून सर्व सकल मराठा बांधव आपणास असे विनंती करत आहेत की या घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात यावी। यातील फरार गुन्हेगारांवर लवकरात लवकर अटकेची कारवाई करून सदर गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यास शासनाने योग्य ती पावले उचलावीत अशी आमची मागणी आहे। जर या प्रकरणामध्ये दोषींवर कडक कारवाई झाली नाही व हा गुन्हा योग्य पद्धतीने हाताळला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची दखल शासनाने घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे। नऊ डिसेंबर 4 दिवसापूर्वी मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथे 3 टर्म सरपंच राहिलेले मराठा सेवक संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्याचा निषेध व त्या आरोपींना तातडीने अटक करून शासन भरवण्यासाठी ज्या पद्धतीने शासनाने पावलं उचलायला पाहिजे होती ती न उचलल्यामुळे आज बीड जिल्हा कडकडीत बंद करण्यात आला आहे। त्यांना सपोर्ट म्हणून, त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे। त्या मराठा सेवक संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारण्यात आलंय, लायटरने त्यांची बॉडी जाळण्यात आली आहे, ह्या तीव्र विटंबना केलेल्या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतोय। माझी राज्य शासनाला विनंती आहे, जोपर्यंत यातले सर्व आरोपी, या खून खटल्यातले सर्व आरोपी अटक होणार नाहीत आणि त्यांचा योग्य पद्धतीने चार्जशीट दाखल होईपर्यंत तपास होणार नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यातील खास करून मुंडे बहीण आणि भावाला या मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये, कारण यातले सर्व आरोपी त्यांचे समर्थक आहेत आणि या प्रकारे मराठा सेवकाची जी हत्या केली आहे याचा जर योग्य व्यवस्थित हा तपास नाही हाताळला, हा गुन्हा नाही हाताळला तर राज्य शासनाला याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील। शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या गुन्ह्यातले सर्व आरोपी अटक करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत तोपर्यंत त्याचा फॉलोअप आम्ही घेणार नाही आणि आम्ही घेत राहू आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही देशमुख कुटुंबियांना तोपर्यंत हा सकल मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागे आम्ही सक्षमपणे आणि भक्कमपणे उभे राहू। जय जिजाऊ, जय शिवराय।